उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांनी परभणीचे फुटीर खासदार संजय जाधव यांच्यावर हल्लाबोल केलाय। 50 कोटीत माणूस कसा बदलतो यावर बोलताना विमानातल्या व्हिडिओमध्ये ग्लासमध्ये रंगीत पाणी कशाचं होतं यावरून संजय जाधव यांच्यावर टीका होऊ लागली आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। परभणी दौऱ्यात उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांनी फुटीर खासदार संजय जाधवांवर हल्लाबोल केला। 2 वर्षांपूर्वी संजय जाधव शिंदे गटावर जहाल टीका करत स्वतःचा प्रचार करत होते। तेच संजय जाधव शिंदेंच्याच शिवसेनेमध्ये गेल्यामुळे दोन्ही बाजूने आता आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचलेत। अनेक पांडू आणि बंडू आले आणि गेले। शिवसेना इथे मजबूतीने उभी आहे आणि ती राहणार। हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस। अरे बंडू द बॉस, बरोबर ना? आता यापुढे त्याला बंडू द बॉस म्हणायचं। तो असं म्हणतो जसं राहुलजींनी सांगितलं आमदारांनी माझ्या अंगावर येऊन दाखवा। आता तो कुठल्या बिळात बसला पहिला बघून घ्या। विकासाच्या गोष्टी करतो हा माणूस। मला वाटतं 2 वेळा आमदार झाला, 3 वेळा खासदार झाला। जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे। मला काल आमच्या रेंगे पाटलांनी सांगितलं की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही, हा का विकास करणार म्हणतो। दरम्यान बदललेल्या भूमिकेवरून सत्तेत आल्यावर सत्तेच्या बाजूने आणि विरोधात सत्तेच्या विरोधात बोलावं लागतं, अशी सबब फुटीर खासदार संजय जाधवांनी दिली आहे। पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता। हा कुठे होता? गद्दार। मोर्चाला नुसता तोंड दाखवायला आला होता। पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अंबारस, तुम्ही बरोबर होतात, अनेक जण इथले माझ्या सोबत होते। त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता। मला काय अभिमान वाटत होता की दोन्ही जणांना, एका बाजूला राहुल होता, दुसऱ्या बाजूला कोण? आता मला काय माहित की वाघाचं कातडं पांघरलेला कोण होता? तर मी काय करू? आणि दुसरा पळाला। 2 वर्षांपूर्वी धाराशिवमधून फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर हे तब्बल 3,29,846 मतांनी विजयी झाले होते। ठाकरे गटात ओमराजेंनंतर सर्वाधिक मताधिक्यानं परभणीचे संजय जाधव जिंकले। ते 1,34,061 मतांच्या फरकानं जिंकले। मात्र 2 वर्षात दोन्ही खासदार फुटून सत्तेत सामील झालेत। लोकांचा विकास करायचा असेल तर सत्ता महत्वाची आहे, असं कारण या दोन्ही नेत्यांनी दिलंय। तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगेन ही परभणी शिवसेनेचीच राहील। असे बंडू येतील आणि जातील, चिंता करायचं कारण नाही। मला तर मगाशी येताना असं वाटलं राहुल आमदार की तुमचीच एखादी विजय मिरवणूक चाललेली आहे, असंच वातावरण होतं। नंतर कळलं की आपण बॉसच्या मैदानाला आलेलो आहोत। उद्धव साहेबांचा पक्ष संपुष्टात आणण्याचं विडा जर कोणी उचलला असतं तर संजय राऊतनं उचलला असं मला या ठिकाणी म्हणायचं। मला आशा या हरामखोराला ह्याची जागा आपण दाखवायची गरज नाही, ते कर्मानच मारले, त्याला धर्मानं मारायची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।